मन शांत नाही, मग मनाला शांत करायचे उपाय काय असावे? मन शांत नाही हे कळलं, मन चंचल आहे कळलं, पण मनाला शांत करायचे काही उपाय असतील का? नाही आहेत ना. भगवान म्हणूनच सांगतात, असंशयम महाबाहु मनोदुर्निग्रहम चलम. अभ्यासेन तू कौंतेय वैराग. अभ्यासानं मन शांत होत, वैराग्यानं मन शांत होत. अंतःकरणामध्ये विषयाबद्दलची जिहासा निर्माण झाली, मनाला शांतता येते. एक वाक्य बोलतो, जरा क्षमा मागून बोलतो, योग्य अयोग्य आपण तपासून पहा, अनुभव घेऊन पहा, प्रयोग करून पहा. पण मी आपल्याला साधं सरळ बोलतो, नाही म्हणायची सवय लागली की मनाची शांती सुरू होत असते. विठ्ठला विठ्ठला नाही म्हणायची सवय पाहिजे माणसाला. काही विचारलं तर नको म्हणता आलं पाहिजे. सगळ्याला हो म्हणायची जी सवय लागली ना, त्याच्याने मन चंचल. नको नको हा शब्द आपल्या तोंडात असला की बऱ्यापैकी चित्ताला स्थैर्य मिळत असतं. आपण प्रयोग करून बघा. आता घरी गेल्यावर बायको विचारेलच ना, जेवायला काय म्हणून? का इथं जेवण इथंच असेल, मग काय बायकोचंही फावलं, तुमचंही फावलं, सगळंच. जाऊ द्या. एरवी कधीतरी बायको विचारेल, आज पुरणाची पोळी करू? नको. आज गोड करू? नको. आज अमुक अमुक करू? नको. तुम्हाला नवीन कपडे घ्यायचे? नको. म्हणायची सवय तरी लावून घ्या, एकदा बघा तरी, प्रयत्न करू. मनाला बरं वाटतं. आपण नको म्हणालो याचा आनंद आपण हो म्हणालो या आनंदापेक्षा जास्त असतो. आता कीर्तनकार असतील तर त्यांनाही सांगतो, आता सांगायचं कारणच उरलं नाही, जाऊ द्या. मला मुद्दा काय मांडायचा आहे, नको म्हणायची एक सवय लागते. आता ते मला माहित नाही, आपल्यापैकी बरेच लोक सुशिक्षित आहेत, बहुतेकांनी सगळ्या कॉलेजमध्ये वगैरे आपण गेलेले आहे. आपल्याकडे काय आहे, एक चीनी तत्वज्ञानामध्ये एक तत्वज्ञानाचा प्रकार आहे, त्याला झेन फिलॉसॉफी असं म्हणतात. झेन म्हणून एक त्यांच्याकडे तत्ववेत्ता होऊन गेला बौद्ध दर्शनामध्ये. त्यांनी तत्वज्ञान हे प्रपंचानुकूल तत्वज्ञान मांडण्यामध्ये त्याची हातोटी होती, असं त्याचं चिंतन. त्याला झेन फिलॉसॉफी असं म्हणतात. त्या झेन फिलॉसॉफीमध्ये एक पुस्तक आहे इंग्रजीमध्ये. ज्यांना इंग्रजी येतं त्यांनी वाचा. मी पुस्तकाचं नाव सांगतो. बाजारात पुस्तक मिळतं, कुठंतरी शोध घ्या. काहीतरी प्रीपेड कार्ड कुठे मिळतं याचा शोध घेण्यापेक्षा पुस्तक कुठे मिळतं याचा शोध घेणं बरं असतं. तर कुठंतरी त्याचा शोध घ्या. त्या एक पुस्तकाचं नाव आहे, नाव मोठं आहे जरा, नाव ऐकल्याबरोबर आपल्याला अर्थही कळेल, पण तरी ते पुस्तक वाचण्यासारखं आहे. पुस्तकाचं नाव असं आहे, डोंट से येस व्हेन यू वॉन्ट टू से नो. अर्थ आपल्या लक्षात आला असेल. तुम्ही कधीही आपल्याला जेव्हा नको म्हणायचं असतं तेव्हा कोणत्याही बळजबरीनं माणसानी हो म्हणून बसू नये. तारीख घ्यायची नाही ना, नको म्हणा. कशाच्या तरी जबरदस्तीनं घेऊन बसलात की त्या दिवशी त्रास होतो. आता हे सगळ्याची पुढची उदाहरणं देत बसत नाही, सगळ्याच्या बाबतीत असं आहे. माणसाला नको म्हणायची जिहासा निर्माण झाली, वैराग्य निर्माण झालं, माणसाच्या अंतःकरणामध्ये शांती निर्माण व्हायला सुरू झालेलीच असते. अर्जुन नको, देवा विजय मिळो, जय मिळो, काहीतरी होईल, आता मला माझं जीवन जगायचं नाही. मग सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज. भगवंतांनी सांगितलं, देवा मी शरण आलो, शरणागती आली, देऊन टाकायची भावना सुरू झाली, जीवनाला शांती मिळते. बस मग शांती मिळाली की बस. आता सगळेच विषय मी सांगत नाही आपल्याला, आपण पाहून घ्या. तमेव शरणम गच्छ सर्व भावेन भारत तत्प्रसादात राम शांतीम स्थानम प्राप्स्यसि शाश्वतम. गीता काय बोलते? सगळी उदाहरणं सांगण्याचं कारण नाही, प्रमाण देण्याचं कारण नाही, मन शांत झालं पाहिजे. आता ते शांत कसं होईल? पहिलं कारण आहे, एक तर वैराग्यानं, नाहीतर अभ्यासानं. बरं, नाथ महाराजांनी भागवतामध्ये 23व्या अध्यायात भागवताच्या एक भिक्षुगीत येतं. त्या भिक्षुगीतामध्ये नाथ महाराजांनी मन शांत करण्याचे 3 उपाय सांगितले. मनाशी मैत्री करा, मनाला विरोध करा, नाहीतर मनाकडे दुर्लक्ष करा. तिन्हीपैकी कोणताही उपाय करा, मन शांत होईल. आणखीन काही उपाय योग वासिष्ठामध्ये आलेत. मनाला शांत करायचंय ना, अध्यात्म विद्या अधिगमः साधु संगमय वच वासना संपरित्यागः प्राणस्पंद निरोधनम एतास्तु युक्तः पुष्टा संती चित्त जय किल. चित्तावर विजय मिळवण्याकरता अध्यात्म ज्ञान लागतं. ज्ञानानं मन शांत होतं.